अध्याय 16 देवासुर संपद विभागयोग, देवी आणि आसुर स्वभाव. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ, कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याचा, वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सूची आणि द्वेष व सन्मानाचा अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व देवी गुण हे भारता देवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. हे पार्था, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रवृत्तीने जन्मलेले लोकांचे गुण आहे. देवी गुण मोक्षदाय असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू देवी गुणासह जन्मलेला आहेस. हे पार्थ, या जगामध्ये देवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहे. मी यापूर्वी तुला देवी गुणाचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुर गुणाचे विवरण ऐक. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाही. शुचिभूतपणा, सदाचार तसे सत्यही त्याच्यामध्ये आढळत नाही. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहेत आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्याचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुर लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुबून मोहित झालेले आसुरी लोक अनित गोष्टीमुळे आकर्षित होऊन सदैव शुचिर्भूत कर्म करण्यास व्यतस्त झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, अशा त्याचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरतोपर्यंत मर्यादात चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो आशारूपी पाशांनी बंद झालेले आणि कामक्रोध पारायण झालेले हे आसुर लोक इंद्रिय तृप्तीकरिता अनन्यी मार्गाचे धनसंचलन करतात. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. ते इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्याचे ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारत आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मीच परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असतात. मीच धनाष्ट मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान करेल आणि याप्रमाणे मी मौज-मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अनन्याने मोहित झालेले असतात. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. आपल्याला श्रेष्ठ मानणारे आणि सदैव उद्धट असणारे, धन आणि खोट्या प्रतिष्ठेने मदान झालेले आसुरी लोक कधीकधी शास्त्राच्या विधिविधानाचे पालन न करता अहंभावाने केवळ नाममात्र यज्ञ करतात. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यामुळे मोहित झालेले आसुर लोक आपल्या देहामध्ये व इतरांच्या देहामध्ये स्थित असणाऱ्या भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध आसुरी योनी टाकीत असतो. हे कोणते? आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त करीत असलेले असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात.
काम, क्रोध, लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याला त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमध्ये आत्म्याचा विनाश होतो. हे कोणतेय? जो मनुष्य नरकाच्या या तिन्ही द्वारातून सुटका आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस असे काय कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. जो शस्त्रविधीला त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीची प्राप्त होत नाही. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य याच्यामध्ये भेद जाणला पाहिजे. अशा विधिविधानाने जाणून मनुष्य कर्म करावे, जेणेकरून त्याची कर्मशः उन्नती होईल. अध्याय 16 संपूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधा कृष्ण राधा कृष्ण.